तर आज आपण पावसाळा सुरू झाला की अगदी सगळ्यांनाच खावेसे वाटणारे मस्त असे गरमागरम भजीचे दोन वेगवेगळे प्रकार बघणार आहोत। एक म्हणजे बलून सारखे मस्त टम्म फुगणारे, वरून छान कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत जाळीदार असे गोल कांदा भजी, आणि दुसरे म्हणजे पुरी सारखे मस्त टम्म फुगणारे गरमागरम कुरकुरीत बटाटा भजी। तर भजीचे हे दोन्ही प्रकार बनवायला अतिशय सोपे आहेत। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटपट बनवून तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। तर चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी गोल कांदा भजी बनवून घेऊ। त्यासाठी बघा इथे मी 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। एका बाउल मध्ये हे पीठ काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून याचा छान दाटसर आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे। पाणी घातल्यानंतर याला थोडंसं फेटून घ्यायचं। तर बघा 3 ते 4 मिनिटं याला छान असं फेटून घेतल्यानंतर पीठ चांगलं हलकं झालेलं आहे आणि असं फेटून घेतल्यामुळे भजी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात, वरून छान कुरकुरीत होतात। तर हे बघा हे फेटून घेतल्यानंतर याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे। तर छान असं दाटसर हे बॅटर बनवून तयार झाले। आता भजी मस्त कुरकुरीत व्हावीत याकरता पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे इतकं मी तांदळाचं पीठ यामध्ये घातलं। तांदळाचं पीठ घातल्यामुळे बघा हे पीठ थोडंसं घट्टसर झालंय, त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये 4 ते 5 चमचे इतकं पाणी घातलं। हे पीठ भिजवत असताना खूप जास्त घट्टसर आपल्याला भिजवायचं नाही, नाहीतर भजी तळल्यानंतर कडक होतात, आतून छान मऊ लुसलुशीत होत नाहीत। तर हे बघा थोडं थोडं पाणी घालत मी असं हे दाटसर भजीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। तर आता या बॅटर मध्ये आपल्याला घालायचा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा। कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। त्यानंतर पाव चमचा इतकं लाल तिखट मी यामध्ये घालते। पाव चमचा हळद घालायची, चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणि अर्धा चमचा इतका मी ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर अशा पद्धतीने चोळून मग यामध्ये घालायचा आहे। ओवा घातल्यामुळे भजी चवीला चांगली लागतात आणि पचायला सुद्धा हलकी जातात। त्यानंतर 1 चमचा इतकी मी लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट यामध्ये घातली आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची। घातलेलं सगळं साहित्य या बॅटर मध्ये आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाहीये। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता। इतपत सैलसर आपल्याला हे बॅटर हवं आहे। तर हे बघा भजीसाठीचं पीठ मळून झालेलं आहे आणि दुसरीकडे मी भजी तळण्याकरता तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। आता भजी तळायला घेण्या अगोदर यामध्ये 1 चिमूटभर इतका फक्त आपल्याला सोडा घालायचा आहे। खूप जास्त सोडा घालायचा नाही, नाहीतर भजी तेल जास्त पितात आणि तेलकट होतात। त्यामुळे 1 चिमूटभर इतका सोडा घालायचा आणि यामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा। याला खूप जास्त वेळ फेटत बसायचं नाही। आणि आता यानंतर आपण भजी तळण्याकरता जे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यापैकी फक्त 1 चमचाभर तेल आपल्याला यामध्ये घालायचंय। असं कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये घातलं की म्हणजे मग भजी छान जाळीदार आणि हलकी फुलकी होतात। तर तेलाचं मोहन घालून यामध्ये मिक्स करून घेतलं। आता लगेचच आपण याची भजी तळून घेणार आहोत। तर भजी तळण्याकरता बघा अगोदरच इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराची भजी तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायची आहेत। तर आपण गोल कांदा भजी बनवतोय, तर तुम्ही इथे बघू शकता अशी ही मध्यम आकाराची छान गोलाकार आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत। तर भजी मध्यम गॅसवरतीच तळायची आहेत। मोठ्या गॅसवरती जर का तुम्ही तळली तर वरवरती करपतात, लालसर होतात आणि आतमध्ये मात्र ती तशीच कच्ची राहतात। तर हे बघा फक्त 5 मिनिटं मध्यम गॅसवरती हलक्याशा तांबूस रंगावरती ही भजी मी तळून घेतलेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भजी मस्त टम्म फुगलेली आहेत। अगदी गाड्यावर मिळतात तशी मस्त गोल कांदा भजी अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये पटकन बनून तयार होतात। आता या गरमागरम भजीसोबत तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची तर हवीच। तर त्यासाठी इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरड्या करून घेतल्या आणि सुरीने मध्यभागी छेद देऊन घेतलेला आहे, जेणेकरून तेलामध्ये घातल्याबरोबर त्या अंगावर उडणार नाहीत। हिरव्या मिरचीचा हलकासा रंग बदलेस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। तर अशा रीतीने भजीसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त अशी तळलेली हिरवी मिरची आपली तयार झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी गाड्यावर मिळतात तशी वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार गोल कांदा भजी आपली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहेत। तर यानंतर लगेचच आपण भजीचा दुसरा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे पुरीसारखे मस्त टम्म फुगणारे खमंग कुरकुरीत गरमागरम बटाटा भजी।
तर बटाटा भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी याचं बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं बेसन पीठ एका बाउलमध्ये घेतलंय। भजी छान कुरकुरीत व्हावी याकरता यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालायचंय। त्यानंतर 1 चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट मी यामध्ये घातली। 1 छोटा पाव चमचा इतकं आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचंय। अर्धा चमचा इतका मी ओवा हातावर अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घातलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 छोटा पाव चमचा इतकी हळद घालायची आहे। यानंतर चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचंय आणि आता सगळे कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालायची आणि त्यानंतर इथे बघा मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी यामध्ये घालत आपल्याला भजीचं दाटसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा थोडं थोडं पाणी घालत मी भजीचं छान असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाटसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा अगदीच घट्टसर नाही, तर तुम्ही इथे बघू शकता असं हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला भजीसाठी तयार करून घ्यायचं आहे। आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आणि यानंतर आपल्याला बटाट्याचे काप तयार करून घ्यायचे। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे मी पिलरने साल काढून घेतलेले आहेत। आता याची आपल्याला स्लायसरच्या मदतीने पातळ असे स्लाइसेस किंवा काप तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी बघा हे काळे पडू नयेत याकरता मी ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला एक स्लायसर घ्यायचं आणि त्यावरती अशा पद्धतीने बटाटा छान असा किसून याचे पातळ एकसारखे असे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत। शक्यतो बटाट्याचे काप करण्याकरता स्लायसरचा वापर करा, म्हणजे मग एकसारखे उभे पातळ असे याचे काप तयार होतात, कुठे जाड बारीक असे होत नाहीत। बटाट्याचे काप तयार करून झाल्यानंतर याला 1 ते 2 वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय। त्यानंतर याला आपल्याला खूप जास्त वेळ पाण्यामध्ये असंच ठेवायचं नाही, नाहीतर बटाट्याचे काप जे आहेत ते वाकडे तिकडे होतात आणि भजी छान गोलाकार होत नाहीत। त्याचबरोबर यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे भजीचं बॅटर सुद्धा पातळ होतं, त्यामुळे याला लगेचच आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचंय जेणेकरून यातलं पाणी अगदी व्यवस्थित निथळलं जाईल। आता यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये अगदी 1 चिमूटभर इतका आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। खूप जास्त खाण्याचा सोडा घालायचा नाही, नाहीतर तळल्यानंतर भजी खूप जास्त तेल पितात, तेलकट होतात, त्यामुळे 1 चिमूटभर इतका सोडा घालायचा आहे आणि याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बॅटरमध्ये चिमूटभर सोडा घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेतला। खूप जास्त वेळ याला फेटायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत। भजी तळण्याकरता तेल मध्यम गरम करून घ्यायचं। यानंतर बटाट्याचे 1-1 काप बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे आहेत। तर हे बघा गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी ही बटाट्याची भजी छान असे हलक्याशा तांबूस रंगावरती वरून मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर ही बटाट्याची भजी तळण्याकरता खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी तेलामध्ये सोडल्याबरोबर भजी मस्त अगदी पुरीसारखी टम्म फुगतात। खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, मध्यम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत भजी छान अशी तळून घ्यायची आहेत। तर हे बघा मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी भजी मी दोन्ही बाजूंनी अलटपलट करत हलकासा रंग बदलेस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता भजी मस्त पुरीसारखी टम्म फुगलेली आहेत। आता ही भजी आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची, तर यातलं तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि भजी आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायची आहेत। इथे आपले मस्त गरमागरम पुरीसारखे टम्म फुगणारे कुरकुरीत बटाटा भजी खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे हे भजीचे दोन्ही प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।